आणि मला वाटते येणार सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल किती भाग्यवंत झाले हो सृष्टीवरती. संतांची यादी घ्या तुम्ही, संतांची मांदी यादी. किती संत झाले हे. पण ज्यांच्या मुखात, ज्यांच्या वाणीला माझ्या भगवंताचं भजन आवडते, संतांचं भजन आवडते, त्या संतांचं वर्णन केलं. त्या संतांचं नाव आहे निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान काका, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, शेना महाराज, नरहरी महाराज, सावता महाराज, किती महाराज. भाग्यवंत म्हणूतया, भाग्यवंता हेची काम. सगळ्यांना माहित आहे ना सदान महाराजांचा काय धंदा होता. पण भाग्यवंता हेची काम, मापे नाम वै खरी. जीभेले दुसरं काही काम नाही ना हो. आपण जर जीभ अशी मोकाट सुटेल आहे आपली जीभ की बापा रे, खायापासून बोल्यापासून नुसती सुटेलच आहे मोकाई आपली जीभ. वैखरी माप लावलाय संतांनी. ज्याची जीभ मोकाट सुटेल आहे त्याला आईसाहेब मुक्ताई म्हणतात. त्याला म्हणू नये साधू, त्याला म्हणू नये साधू, त्याला म्हणू नये साधू, त्याला म्हणू नये साधू. जगी विडंबना बांधू, ज्ञानोबराला सुद्धा धमकवलं ते ना. निवृत्तीनाथ सोडून बर. सगळ्या जगाले, सगळ्या जीवाले आनंद देणारे निवृत्तीनाथ, जगाची आई आणि बाप. आपल्याला सगळ्यांना चिंतन माहिती आहे. पैठणच्या न्यायदेवतेनं न्याय दिल्याबरोबर बाप आणि आई हे आपला देह संपवणार म्हणून चारी भावंडातून मोठा भाऊ, मोठा मुलगा होता द्यायचा. याचं नाव निवृत्ती. ते जाग केलं म्हणता 11 वर्षाचे होते असं चिंतन केलं आहे. निवृत्तीनाथ 11 वर्षाचे होते. ज्ञानोबा 9 वर्षाचे होते. सोपान काका 7 वर्षाचे होते आणि आपली माय 5 वर्षाची. म्हटले निवृत्ती, आम्हाला न्यायदेवतेचा दंडक आहे. आम्हाला आमचा देह संपवायचा आहे, जीवन संपवायचं आहे. निवृत्ती, तुझ्या भावंडाचा बाप तर आहेच, पण आई सुद्धा हो. आई हो, आई. बाप होता येते महाराज माणसाले, पण आई नाही होता येत. दोन पावलं पुढे गेल्या म्हणता आईसाहेब रुक्मिणी माता मागे आल्या. म्हटले निवृत्ती, तुला हात जोडून सांगते, अरे तुम्ही चारही भावंडात माझा ज्ञाना जरा हट्टी आहे, त्याला जरा सांभाळ रे बाबा. ए निवृत्ती,
तू माझ्या ज्ञानाची आई हो. विठ्ठल विठ्ठल त्याने ज्ञानोबारायाच्या जीवनात आनंद प्रगट केला. या सृष्टीत आनंद भरला. त्या महान संतांना भाग्यवंत म्हणतात. त्या भाग्यवंत संतांनी आनंदाचा महापूर निर्माण केला. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आनंदाची मोठी पडते का आपल्याला नाही पडलं. हे बी काही कमी नाही पडता. पण मग ते नवी नवी सोनाली घरात की त्याला उमजत नाही तसं मला उमजत नाही. नांदुरीचे आहे का नांदूर आधी झाले का जवळ आहे काय या गावातली पोरगी केली की जवाई आलाच येणार विठ्ठल चांगलं वाजवतं महाराजांना. आमच्या रमेश महाराजले हे सगळं बरोबर सगळं फिरतात रे. ते बरोबर आमचा वाडा आमचे खांड बरोबर काढतात जमा करता खांड. काही कमी पडते का आपल्याला नाही पडत कमी. आणि वारकऱ्याचं आपल्या गावातल्या सगळ्या टाळकऱ्याचं वारकऱ्याचं माझ्यावर अतिशय लागलं प्रेम आहे म्हणून येतात हे. नाही तर नाही येणार. विठ्ठल विठ्ठल आनंदाची पृष्टी अंगी काय निर्माण करलं या भाग्यवान संतांनी. भाग्यवंतानं हे काम केलं. या संतांनी हे काम केलं. त्यांच्या वाणीनं भगवंताचं संतांचं भजन केलं. काय फायदा आहे जगाने. आनंदाची पृष्टी अंगी. आपल्याला माहित आहे मीराबाईला विचारलं पाहिजे. झाडू मारणाऱ्या बाईनं मीराई आपली पत्नी व्हावी बायको व्हावी असा अट्टहास केला. कसा चिंतन. जेव्हा संत मीराबाईले कळालं तेव्हा त्यांनी सांगलं काही हरकत नाही मी तुझी पत्नी होणार पण हा विणा घे गळ्यात. 7 दिवस विण्याच्या स्वरावर माझ्या भगवंताचं भजन कर. जास्त दिवस नको फक्त 7 दिवस. काय म्हणायचं हरी बोल हरी